वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना मुक्तमं करोति वाचालं कमं हेतगिरी यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं काल आपण 18वा अध्याय 49व्या श्लोकापर्यंत आलेलो होतो. अं, स- संन्यासाने कर्मसंन्यासाने परमसिद्धीची प्राप्ती होते हे आपण 49व्यात बघितलं. आता 50वा. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधि मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. हे कोणते या जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे. म्हणजे ज्ञानस्य या परा म्हणजे ज्ञानाची पराकाष्ठा अ, अवस्था जी आहे ती ज्ञानयोगाची अंतिम स्थिती. त्या नैष्कर्म्य सिद्धीला जसा मनुष्य प्राप्त होतो म्हणजे ब्रह्माला परब्रह्म तत्वाला प्राप्त होतो, स्वतः ब्रह्मरूप होतं. ती रीत तू माझ्याकडून समजावून घे. म्हणजे जे ब्रह्मज्ञान उत्तम शिष्याला सद्गुरूच्या स्पर्शाने संकल्पाने किंवा ब्रह्मवाक्य उपदेशाने होतं ते आपण पाहिलं की मध्यम अधिकाऱ्याला ते समजावून द्यावं लागतं. तसे आता भगवान हे समजावून देतात ते ज्ञान. म्हणजे ज्ञानयोगाच्या द्वारे परब्रह्माची प्राप्ती होण्याकरता भगवत प्राप्ती होण्याकरताचा जो करताची जी पात्रता आहे ती मिळवण्यासाठी काय करायचं हे हे मी तुला सांगतो. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्ते. समासेनैव म्हणजे थोडक्यात निष्ठा दानस्य या परा भगवान सांगतो. तर आता ती रीत मी तुला सांगतो म्हणजे तू कशा पद्धतीने तिथपर्यंत पोचता येतो. ते ब्रह्मज्ञानाची योग्यता प्राप्त झाली म्हणजेच सगळा रजतम बाजूला गेला, सत्वही गेला की ते ब्रह्मज्ञान तिथे आहेच. त्यामुळे भगवत प्राप्तीला पात्र बनणं हीच भगवत प्राप्ती होऊन जाते. तर आता भगवान ते सांगतायत. 51, 52, 53 असे तिन्ही श्लोक एकत्र घेऊ आपण. अर्थाच्या दृष्टीने ते इथे एकत्र घेतलेले आहेत. त्यामुळे बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च विविक्तसेवी लघ्वाशी यत्वाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. बुद्ध्या विशुद्धया युक्तो म्हणजे विशुद्ध बुद्धीनी युक्त असलेला. विशुद्ध बुद्धी म्हणजे ती पूर्ण शुद्ध झालेली आहे. विशुद्ध म्हणजे विशेष शुद्ध म्हणजे कशी काय की ती पूर्ण शुद्ध होऊन पुन्हा कधीही अशुद्ध होणार नाही अशी ती बुद्धीनी युक्त होऊन आणि लघवाशी म्हणजे ज्याच्या बाह्य संसाराबद्दलच्या आशाच कमी आहेत. म्हणजे अन्न घ्यायचं तर ते फक्त सात्विक अन्न आणि तेही देहधारणेपुरतं. संन्यासालाही भिक्षा भेषजम म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ते
भिक्षा मागून जे अन्न खायचं ते औषध म्हणून सांगितलेलं आहे. कशाकरता? तर भूक आणि तहान या रोगाकरता. भूक आणि तहान हे कायमचे लागलेले आपल्याला रोग आहेत. ते जन्मापासून असल्यामुळे आणि सर्वांनाच असल्यामुळे आपण ते रोग न मानता ते भोग घेण्याची साधनं मानतो. हा आपलं अज्ञान आहे. तर कसा कसा तो महात्मा असला पाहिजे, की ज्याला ज्ञान होईल? तर विशुद्ध बुद्धीने युक्त, लघ्वाशी म्हणजे जे काही आत घेतो, नुसतं अन्न अर्थात इथे अ, बऱ्याच ठिकाणी गीतेचा जेव्हा श्लोकापुरता शब्दशः अर्थ असतो, तेव्हा लघ्वाशीचा अर्थ थोडंसंच खाणारा असा असतो. पण इथे खाणं किंवा ग्रहण करणं हे फक्त अन्नापुरतं नाही. आपण या जगाशी जेव्हा आपला संबंध येतो, तेव्हा आपण सर्व इंद्रियाद्वारे काहीतरी ग्रहण करतच असतो. तर लघ्वाशी म्हणजे ते अगदी ईश्वर प्राप्तीकरता जेवढं लागेल, तेवढाच वाणीचा उपयोग. ईश्वर प्राप्तीकरता जेवढं लागेल तेवढाच डोळ्याचा उपयोग. ईश्वर प्राप्तीकरता लागेल तेवढाच कर्मेंद्रियांचा उपयोग. मागे आपण तो योगाच्या बाबतीत कन्सेप्ट तो बघितला होता, की अंधयोगी, मूकयोगी, बधिरयोगी असे त्यांनी योग्यांचे प्रकार सांगितले. ते योग्यांचे प्रकार म्हणजे योग्यांची साधनं ती आहेत. काय? अंधयोगी म्हणजे आपल्या पायापासून पुढे 5 पावलं याच्या पुढची भूमी दिसणारच नाही. एवढी दृष्टी खाली ठेवायची. म्हणजे दृष्टीला सगळ्या जगताचे विषय जे दृष्टीतनं आत येतात ते येणंच कमी झालं. ऐकायचं तर ईश्वराचं गुणानुवाद, बोलायचं ते ईश्वर कथा, चालायचं तर तीर्थयात्रा किंवा प्रदक्षिणा, हाताने कार्य करायचं तर ती पूजेचंच. असे ते योगाचे प्रकार सांगितलेले आहेत. तर त्या ह्यानी जे काही बाह्य जगताशी आपला संबंध आहे, त्यातनं जी अ, माहिती म्हणा किंवा जे विषय म्हणा आपण आत घेतो, ते मिनिमम अगदी लघु अशाच लग खूप कमी अपेक्षा आणि खूप कमी गोष्टी घेणारा असा तो. आणि त्याच्यामुळे हे सगळे विषय शब्द, स्पर्श, रसगंध हे सगळ्याचा इनटेक म्हणजे त्याचा आत घेणंच कमी झालं, तर त्याच्यामुळे तो अ, पुढे काय करतो तर शब्दाधीन विषयान तत्वा शब्द, स्पर्श, रूप, रसगंध अशा विषयांचा त्याग करतो तो आणि विविक्त सेवी एकांत एकांतस्थानी अ, पवित्र अशा एकांतस्थानीच सेवन करणारा. आता मागेही आपण पाहिलेलं की ते एकांत स्थान याचा विविक्त देश हे आपण 6व्या अध्यायात पण पाहिलं होतं. तर तिथे एकांत हा नुसता फिजिकल कोणत्यातरी गुहेत बसला असा फक्त अर्थ नाही. तसं असतं तर संसारात राहून जगाला अध्यात्माचं दान देणारे जे संत महात्मे आहेत, दत्त महाराज कवीश्वर अलीकडचं उदाहरण आहे, नाथ महाराजांचं उदाहरण आहे. तर ते ब्रह्मभूत झालेले किंवा ऑलरेडी असलेले जे महात्मे आहेत, ईश्वरावतार किंवा ईश्वराचे भक्तावतार, हे भक्तांचा अवतारही त्याचाच अवतार आहे. तर ते विविक्त देश सेवी नाहीत का? तर ते आहेत. कारण विविक्त देश म्हणजे आपल्या जो गणपतीला गुहाशया म्हटलंय म्हणजे बुद्धीच्या आत राहणारा म्हणजे आज्ञाचक्र जे आहे त्या ठिकाणी आपलं बुद्धी, चित्त ठेवून तिथे परमात्म्याचं ध्यान किंवा निर्गुण निराकाराचं ज्याच्या ज्याच्या योग्यतेप्रमाणे आणि आवडीप्रमाणे, तर असा तिथेच कायम ध्यान असणारा हाही विविक्त विविक्त सेवी म्हटला जातो. कारण आज्ञाचक्रापर्यंत जेव्हा कुंडलिनी येते, तेव्हा सगळे विषय बाजूला पडलेले असतात तोपर्यंत. शरीराचं रक्षण करण्याकरता जे अ, विषय आहेत किंवा जे भावना आहेत त्या मूलाधाराच असतात. स्वाधिष्ठानात इच्छा, काम हे सगळं असतं.
त्याच्यानंतर मणिपूर चक्रात सत्ता, मी पणाचा भाव, पॉवर ज्याला म्हणतात, ते आहे. आज्ञाचक्रात आपल्यावर सगळ्यांनी प्रेम करावं किंवा आपलं कोणावर तरी प्रेम, या ते आसक्तीच्या दृष्टीने बहिर्मुखी असलं तर आहे. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे विषय आहेत ते पहिल्या 5 चक्रात संपतात. पाचवं म्हणजे जे विशुद्धी चक्र आहे तिथे पॉवर ऑफ एक्सप्रेशन म्हणजे काहीतरी बोलून प्रकट करण्याची वृत्ती तिकडे आहे. तर हे पाचही विषयाची 5 चक्र संपल्यानंतर निर्विषय चित्त जेव्हा होतं ते आज्ञाचक्रात होतं. त्यामुळे आज्ञाचक्रातच तो चित्त किंवा बुद्धी धारण करतो आणि त्याच्यामुळे अंतःकरण आणि इंद्रियावर संयम मिळवून मन, वाणी आणि शरीर तो ताब्यात ठेवतो. असा जो ताब्यात ठेवणार आहे आणि रागद्वेषाधिक पूर्णपणे नाहीसे करून किंवा त्याच्यापासून अलिप्त होऊन दृढ वैराग्याची चा आश्रय जो घेतो. विराग म्हणजे विशेष राग, विराग म्हणजे रागापासून दूर, असे दोन्ही अर्थ आहेत. तर बाहेरच्या पदार्थांच्या किंवा क्षेत्राच्या रागापासून, त्याच्या प्रेमापासून दूर, आणि विशेष राग म्हणजे सच्चिदानंदाचं जे काही सगुण निर्गुण जे काही रूप आपल्याला आवडतं त्याच्याबद्दल प्रेम, हा विराग आहे. तर तो विरागाचा विविक्त सेवी लघवाशी झाला. वाक काय मन त्यांनी ताब्यात ठेवलं. ध्यान योग परो नित्यम वैराग्यम उपाश्रित्य. चित्त त्याचं त्या आज्ञाचक्रात लागलेलं आहे आणि ध्यान सतत चालू आहे ईश्वराचं. आणि त्यामुळे अहंकार, बळ, घमेंड, कामना, प्रीती, संग्रहवृत्ती या सगळ्याचा त्याग करून तो नेहमी ध्यान योगात तत्पर राहतो. आणि असा जो तत्पर असणारा, ममता रहित आणि शांतियुक्त असा जो पुरुष आहे तो सच्चिदानंद परब्रह्म परब्रह्म स्वरूपामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. म्हणजे लगेच राहतोच तिथे. पात्र झाल्यावर काही वेळ लागत नाही. पात्र झाला की ते ज्ञान तिथे आहेच. कारण मूळ आपली आपण आहोतच सच्चिदानंद. त्यामुळे त्याची पात्रता होणे म्हणजे सच्चिदानंद रूपाला जे आच्छादित करणार आहे ते सगळं बाजूला होणे, की जे उरतं ते सच्चिदानंद रूपच आहे. म्हणून अहंकारम, बलम, दर्पम, कामम, क्रोधम, परिग्रहम हे सगळं तो सोडतो. विमुच्य म्हणतात. आणि निर्मम, ममता नाही, शांत असा तो होतो. आणि शांत अवस्था जी आहे ती त्रिगुणांची साम्यावस्था आहे. जगात, विश्वात जेव्हा त्रिगुणांची साम्यावस्था होते तेव्हा त्याला प्रलय म्हणतात. तेव्हा त्रिगुणांची साम्यावस्था म्हणजे नुसते सम झाले असे नाही, ते नाहीसे. सम अवस्था ती त्यांच्या म्हणजे झिरो स्केलला आलेत, नाहीसे झालेत ते. तेव्हा जे होतं ते प्रलय, म्हणजे सगळी सृष्टी जाऊन फक्त सच्चिदानंद तिथे शिल्लक राहतं. तसं हा महात्मा जो शांत होतो म्हणजे त्याच्या पुरते ते त्रिगुण लय पावलेले आहेत. निस्त्रैगुण्य भवार्जुन म्हणतात तसं तो निस्त्रैगुण्य झालेला आहे महात्मा. म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन मुक्तीला प्राप्त झाला आहे. यालाच भागवतात वैयक्तिक प्रलय असंही म्हटलेलं आहे. तसं तो ब्रह्मभूयाय कल्पते, ब्रह्म होण्यासाठी पात्र होऊन राहतो. आता या पुढचा श्लोक आहे तो फार फार महत्वाचा आहे. मोठ्या मोठ्या ज्ञानांना जे कळलं नाही, मोठ्या मोठ्या कर्मयोग्यांना जे कळलं नाही, मोठ्या मोठ्या अष्टांग योग्यांना जे कळलं नाही, ते सगळं सार कित्येक श्रेष्ठ पुरुषांचं, बुद्धिवाद्यांचं कन्फ्युजन दूर करणारा असा हा श्लोक आहे. काय आहे हा श्लोक? 54वा श्लोक, 18वा अध्याय. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम.
तो ब्रह्मभूत झालेला जो प्रसन्न आत्मा आहे, त्याचा आत्मा म्हणजे मनबुद्धी हे प्रसन्न आहे. म्हणजे तो सच्चिदानंदातला आनंद पूर्ण भरून राहिलेला आहे. चित मधली जी ज्ञानशक्ती आहे आणि जी असण्याची जी वृत्ती आहे ती सत अ, वृत्ती, ह्या तिन्ही वृत्ती त्याच्या तिन्ही मिळून एकच ती वृत्ती आहे सच्चिदानंद, त्यात तो आहे. मग आता काय राहिलं तर तो काही शोक करत नाही, कारण पूर्ण आनंद रूपात तो गेलाय आणि कशाची इच्छा त्याला राहत नाही. आणि मग आता काय राहिलं तर असं सर्व प्राण्यांच्या ठिकाणी जेव्हा तो समभाव धरून राहतो, म्हणजेच इथे एक थोडासा क्रम दाखवलेला आहे की वरील लक्षणं प्राप्त झाली, ब्रह्मभूयाय कल्पते म्हणजे ब्रह्मज्ञान होण्यासाठी योग्य झाला, की जेव्हा ब्रह्मज्ञान होतं तेव्हा तो महात्मा अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे याची जाणीव त्याला होते, तो अनुभव येतो. पण तिथे गोष्ट संपत नाही. त्याच्यानंतर हे सर्व जग ही ब्रह्म आहे हे कळणं ही त्याच्या पुढची अवस्था आणि त्याच्याही पुढची अवस्था मीही गेलो जगही गेला आणि वासुदेव सर्व. मग तिकडे राहतं फक्त प्रेम. स्वतःचं देह बुद्धी अहंकार किंवा मी ब्रह्म आहे बोलण्यापुरता ही ब्रह्म मीपणा राहत नाही. पण तिथे परमेश्वराच्या प्रेमाकरता तो परमेश्वरीची लीला म्हणूनच एक मी जन्माला येतो, कारण तो मी परमेश्वराच्या आद्य संकल्पात एकोहम बहुश्याम म्हणून जो संकल्प आहे की जो स्वतःचाच आनंद बहुरूपाने स्वतःला घेता यावा म्हणून केलेली भगवंताने लीला आहे. त्याचं फलद्रूप म्हणून तो जीव ईश्वर रूप होऊन सुद्धा ईश्वराच्या प्रेमा खातर मी भक्त तू देव, मी आई तू माझा मुलगा किंवा मी गोपी तू माझा प्रियकर कृष्ण, या कोणत्या ना कोणत्या तरी भावात तो येतो, अर्थात माझ्या पराभक्तीला तो प्राप्त होतो. म्हणजे थोडक्यात हे एकत्र जर सांगायचं झालं तर सच्चिदानंद ब्रह्मात तद्रूप झालेला योगी जेव्हा सर्वभूत हिते रता होतो, समज सर्वेषु भूतेषु म्हणजे स्वतः ब्रह्म हे जाणीव झाली आणि समज सर्वेषु भूतेषु म्हणजे स्वतःही त्यात आलं. म्हणजे त्यांच्याबद्दल समवृत्ती ठेवायची आहे तर माझ्यासारखे तेच म्हणजे त्यांच्यातही ईश्वराचा साक्षात्कार झाला. आणि म्हणजे सकलमिदम अहमच वासुदेव किंवा सर्व खलविदम ब्रह्म इथपर्यंत तो पोचला. आणि त्याच्या पुढे जी आहे तिथे त्याचं कर्तृत्व राहत नाही काही, त्याच्यानंतरची पराभक्तीची प्राप्ती आहे ही केवळ ईश्वराची कृपा आहे. कारण त्याच्याकरता एक कर्म आपण लक्षात घेऊ की जो या ज्ञानाच्या भूमिकेपर्यंत भक्तीच्या शिडीने गेलाय तोच या पराभक्तीपर्यंत पोचतो. तेव्हा त्याला पुढे काही संकल्प करावा लागत नाही, काही करावं लागत नाही, कारण एकदा ब्रह्मभूत झाल्यावर ईश्वरालाच त्याची संगतीने राहावं असं वाटतं आणि त्या प्रेमाभक्तीत तो त्या भक्तालाही बुडवतो आणि स्वतःही ईश्वर त्याच्यात गुंग होऊन जातो. तर असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. वारंवार गीतेत कोणती जर गोष्ट रिपीट झालेली असेल, आपण मागेही हे बोललो, आपण ही परत परत का बोलतोय, कारण भगवान परत परत ही गोष्ट परत परत बोलतायत. समज सर्व शुभूतेची शु किंवा पंडितच समदर्शिना किंवा सर्वभूत हिते रता. सर्वभूत हिते रता तर दोन ठिकाणी जसंच्या तसं आलेलं आहे. या सगळ्या श्लोकातनं भगवान हे सांगतायत की खरा साक्षात्कार जेव्हा सर्व भूतात मी दिसायला लागतो तो साक्षात्कार आहे आणि तिथे पोचल्यानंतर त्याच्यानंतर पराभक्ती मिळणार आहे हे भगवान सांगतायत. खूप महत्वाचा श्लोक आहे. हे कळायला खूप मोठं भाग्य लागतं. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये इतक्या सुंदरपणे हे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि याच्या आधीही आपण पाहिलं जिथे मदभक्ती म्हणून भगवान म्हणतायत तेव्हा कुठे ना कुठेतरी 12व्या अध्यायातही आपण पाहिलं की जो निर्गुणाची उपासना करतो
आणि का सगुणाची त्याच्यात कोण तुला जवळचा आहे, तर त्यात दोन जे प्रकार सांगितले, तर एकात पहिल्यांदा भगवान काय म्हणतात, तर जो माझी उपासना करतो तो आणि निर्गुणाची उपासना करतो तो, म्हणजे कुठे ना कुठेतरी जेव्हा, कारण सच्चिदानंद रूपात मी हा व्यवहार होऊ शकत नाही, तो सगुण रूपात होऊ शकतो. त्यामुळे सच्चिदानंद निर्गुण निराकार परब्रह्माची प्राप्ती झाल्यानंतर सर्व जग जग हेही त्याचं, सर्व जग हे तोच आहे हे कळल्यानंतर त्याला माझ्या पराभक्तीची प्राप्ती होते, म्हणजे सगुण रूपाबद्दल प्रेम निर्माण होतं. म्हणजेच काय, निर्गुण निराकार क्लेशोदकतरस्तेषाम म्हटलंय ते कुठपर्यंत, ते ज्ञान होईपर्यंत. भक्ती मार्गाने ज्ञान लवकर होतं, पण खरी जी भक्ती आहे पराभक्ती, भावासक्ती ज्याला मोठ्या महाराजांनी म्हटलेलं आहे, मोठे महाराज म्हणजे श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, तर ती भावासक्ती ही मुक्तीच्या पलीकडची, ज्ञानाच्या पलीकडची आहे आणि ती सगुण रूपाच्या प्रेमानेच प्राप्त होऊ शकते. तर आणि त्या लेवलला सगुण निर्गुण वेगळं राहतच नाही. सगुण निर्गुण एकू गोविंदुरे ही भावना सगळ्या जगात त्याचा आविष्कार होतानाच त्या सगुण रूपाबद्दल प्रेम आहे. अशी ती एकदम विलक्षण अवस्था आहे. आणि मग पुढे काय होतं, की 54वा आपण बघितला. 54व्यात भगवंतांनी सांगितलं पराभक्तीपर्यंत कसा हे होतं. आणि आता पुढे सांगतात पराभक्तीने काय होतं ते 55वा श्लोक. खरं पराभक्ती हाच अंतिम साध्य आहे. त्यामुळे पराभक्तीने काय होतं म्हणण्यापेक्षा पराभक्तीतच काय काय मिळतं या दृष्टीने भगवान आता 55व्या श्लोकात सांगते. भक्त्या माम अभिजानाति यावान, भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. म्हणजे ज्या पराभक्तीच्या योगाने तो तो जो योगी आहे, पराभक्त जो आहे, तो मी जो आणि जसा आहे हे अगदी बरोबर तत्वता जाणतो. आता इतर वेळी तत्वता जाणतो म्हणून भगवान म्हणतायत, पण इथे ततो माम तत्वतो ज्ञात्वा, भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा. म्हणजे मी जो आणि जसा आहे त्याला बरोबर अगदी तसाच तत्वता जाणतो. म्हणजे नुसतं तत्वता नाही, त्यात जोर देऊन भगवान म्हणतात बरोबर अगदी तसाच तत्वता जाणतो. तसेच त्या भक्तीने मला तत्वता जाणून त्याच वेळी माझ्यात प्रविष्ट होतो. म्हणजे इथे काय सांगितलंय, की सच्चिदानंद चा अनुभव हे तत्वता जाणणं आहे, पण तोच सच्चिदानंद हा सगुण साकार रूपात आहे. ही जी जाणीव आहे ती विलक्षण आहे आणि मग त्याच्याबद्दल प्रेम वाटणं आपण कल्पनाही करू शकणार नाही. जिथे आकार नाही, आकाराचा संकल्प गेला, जिथे गुणांचा संकल्प गेला, जिथे क्रियेचा संकल्प सगळा गेला आणि तरीही त्या सगुण रूपाबद्दल प्रेम आहे, त्याच्या बरोबर क्रीडा करण्यात प्रेम आहे. ही एक विलक्षण अवस्था तिथे निर्माण होते. ध्यात्वा विशते तदनंतरम, त्याच्यानंतर माझ्या ठिकाणीच प्रविष्ट होऊन जातो. पण ते प्रविष्ट होतानाही मिळून जाता जाता पुन्हा तो अहंकार ठेवतो. कारण रामकृष्ण परमहंस जसं म्हणतात, साखरहून साखर खाता येत नाही, तसं त्या आत्मस्वरूपात विलीन होता होता परत बाहेर येतो, कारण त्या प्रेमाचा आस्वाद त्याला घ्यायचा असतो. ईश्वरही तसंच. इथे ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी श्लोकाचा अर्थ करताना ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय, की एका वेळी अर्जुनाला म्हणजे खेव देऊन त्याची पूर्ण
तो ब्रह्मज्ञान होता होता भगवंतांनी थांबवलं ते. कारण मग मी बोलू कोणाशी? म्हणजे त्या भक्ताशी, म्हणजे स्वतःच्याच आत्मतत्वाशीच संवाद साधण्यात जे प्रेम आहे, जे भगवंताला वाटतं, तेच त्या भक्तालाही वाटत असतं. तीच ती पराभक्ती आहे. तर ती ज्ञानाच्या नंतर प्राप्त होणारी अशी ती आहे. आणि तो माझ्या ठिकाणी प्रविष्ट होऊन जातो. इतर जगाकरता तो भक्त आणि भगवान हे वेगळे नाहीत. त्यांच्यात सगळी जी जे षडैश्वर्य युक्त म्हणून भगवान म्हणतात, तसे हे संत महात्मे होऊन जातात. पण ते वेगळेपणा ठेवतात, कारण तो आस्वाद प्रेमाचा त्यांना घ्यायचा असतो. तर थोडक्यात म्हणजे हा श्लोकाचा अर्थ करताना थोडंसं आत जाऊन अजून गोष्ट सांगितल्यामुळे फक्त या श्लोकाचा अर्थ कळण्यासाठी परत एकदा अर्थ बघू आपण, की या पराभक्तीच्या योगाने मी, जो परमात्मा मी आहे, मला जो जसा आहे तसा तत्वता जाणतो आणि भक्तीच्या द्वारे जो तत्वता जाणतो, ज्ञानाच्या द्वारे, योगाच्या द्वारे नुसतं नाही, तिथे भक्तीचं अधिष्ठान असेल तर तो नुसता जाणत नाही किंवा नुसता तो आनंदात राहत नाही, तो मद्रूप होऊन जातो, माझ्यात प्रविष्ट होऊन जातो. आता 56वा श्लोक. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मदव्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. सर्व कर्माणि अपि म्हणजे सर्व कर्माणि अपि सदा कुर्वाणो मदव्यपाश्रयाः, म्हणजे सगळी कर्म सतत करत राहून सुद्धा बाह्य दिसतायत लोकांना की तो व्यवहार करतोय, महात्मा खातो पितो बोलतो, काही व्यावहारिक जर गृहस्थाश्रमात असेल तर धनार्जन करण्याचे प्रयत्न आहेत, किंवा धनार्जन जरी नसेल तरी यजन याजन अध्यापन काही ना काही तो करत असतो. पण ते करत असताना तो माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. कारण तिथे त्याचा अहंकारच ईश्वर झालेला आहे. तिथे वेगळा मी राहिलेलाच नाहीये. आपुल्या बळे नाही बोलवतम सखा कृपावंत वाचा, त्याची ही जी अवस्था आहे, त्याच्याही पुढची अवस्था आहे की आपुल्या बळे नाही बोलवत, हे पण राहिलेलं नाहीये तिथे. तो सखा कृपावंत फक्त आहे. आणि वाचा काय, सगळं जगच त्याचं आहे, सगळं जगच तो आहे. या भूमिकेत असल्यामुळे त्यांची जी कर्म आहेत ती फलपर्यवसायी होत नाहीत. जसं भाजलेल्या बीजापासून अंकुर येत नाही, तसं त्यांची सगळी कर्म जळून गेली ऑलरेडी. त्यामुळे जी कर्म त्यांच्याकडनं वरकरणी करताना दिसतात, त्याचा त्यांच्या मनाशी संबंध नसतो, कारण मनोनाश ऑलरेडी झालेला आहे. ते चित्त पूर्ण ईश्वररूप झालेलं आहे. आणि त्यामुळे असा तो महात्मा अविनाशी अशा परमपदाला प्राप्त होतो. 57वा श्लोक. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. चेतसा सर्व कर्माणि म्हणजे चेतनेच्या योगे म्हणजे चित्त तत्व जे आहे ते बुद्धी मन त्याचंच वैवर्त होऊन बुद्धी मन आधी तयार होतात. त्यामुळे मनानी सर्व कर्माने, सगळी कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करून मयी संन्यस्य मत्परा, आणि मतपर राहून. आता हे मागे पण आपण बघितलं की भक्तियोग साधनेच्या वेळी पण माझ्याकरता कर्म कर हे भगवंतानी सांगितलं, तिथे साधना रूपे. इथे कसं मी असा वेगळा कोणी नाहीच, त्यामुळे जे होतंय ते भगवंता करतात. साहजिक ती त्यांची सहज अवस्था आहे. ते सगळी कर्म भगवंताचीच चाललेली आहेत. भगवंतच तो करतोय. तिथे तो नाहीच, त्याचं अस्तित्वच तिथे संपून गेलेलं आहे. आणि तिथे नुसताच भगवंत असल्यामुळे मतपर हा आपोआपच आहे. कारण भगवंतच आहे, तो भगवंताच्याच परा, म्हणजे त्याच्याकरताच गोष्टी करत राहणार. म्हणजे सर्व कर्म मनानी पूर्ण चित्तवृत्ती सगळी
माझ्या ठिकाणी ती कर्मचित्तवृत्ती सकट अर्पण करून तसेच संन्यस्त म्हणजे कर्माचा संग आणि फळाचा त्याग करून मत्पर माझ्यातच राहून अ, समबुद्धी बुद्धियोग जो आहे, बुद्धियोग काय आहे तर सर्व सर्वव्यापी हा एकच परमात्मा सच्चिदानंद स्वरूप असणं हा बुद्धियोग आहे. तर त्या बुद्धियुगाचा आश्रय करून मतपरायण आणि माझ्या ठिकाणी निरंतर माझ्या ठिकाणी जो ज्याचं चित्त लागलेला आहे असा हा तो काय करतो, काय होतं त्याचं, मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात्तरिष्यति अथ चेत्त्वमहंकारान् श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसि. तो असा जो महात्मा आहे तो मच्चित्त म्हणजे माझ्या ठिकाणी चित्त असलेला किंवा कदाचित मीच त्याचं चित्तरूप होऊन गेलेलं आहे ही अवस्था आहे ती. तो अं, तसा म्हणजे असा जर तू वरच्या त्या महात्म्याप्रमाणे जर बघू तू वागलास अर्जुना तर माझ्याच ठिकाणी चित्त ठेवून तू माझ्या कृपेने अं, सर्व दुर्गाणी म्हणजे सर्व जे संकट आहेत, दुर्ग याचा अर्थ शत्रूला अडथळा येण्यासाठी बांधलेले जे गड किंवा हे आहेत की ज्याच्या पलीकडे शत्रू येऊ शकत नाही. तसं इथे दुर्ग म्हणजे सगळी संकट जी अध्यात्म सुखप्राप्तीची आहेत, सच्चित सुखप्राप्तीची, तर त्यांना म्हटलेलं आहे. तर ती सगळी संकटे नुसतं माझ्या चित्त ठेवल्याने माझ्या कृपेतून तू त्या संकटातनं पार करून जाशील, पार होशील. मात्र अं, जर अथचेत्त्वम अहंकारा न श्रोष्यसी विनक्ष्यति. पण जर तू हे ऐकलं नाहीस, तुझ्या अहंकारामुळे जर हे बरोबर आहे, ते चूक आहे, मारणं बरोबर नाही, हिंसा होते, असं जर मी सांगतोय त्याच्या विरुद्ध जर तू अ, वागलास किंवा माझं सांगणं तू जर ऐकलं नाहीस, तर विनक्षसी नष्ट होशील, भ्रष्ट होशील म्हणजे इतकं पुन्हा इतकं सगळं सांगितल्यानंतर पुन्हा ती वॉर्निंग, ती एक जाणीव करून देतात भगवंत, की मार्ग एकच आहे. पूर्ण माझ्यावर टाक आणि मला प्राप्त हो. माझ्या विरुद्ध जा आणि नष्ट हो. हे दोनच ऑप्शन्स आहेत. त्यात किती वेगाने आपण किती कुठे जातो त्याप्रमाणे आपली अवस्था ठरत असते. आणि आता पुढे अजून सांगतात, की अहंकार मिश्रित किंवा अहंकाराचा आश्रय घेऊन जे तू निश्चय करतोयस, आधी श्लोक वाचू मग अर्थ बघू आपण. यदहंकारमाश्रित्य न योत्स इति मन्यसे मिथ्येष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वान्नियोक्ष्यति. म्हणजे जर अहंकाराचा यद अहंकारम आश्रित्य, जर अहंकाराचा आश्रय धरून न योत्स मी युद्ध करणार नाही असं जर इति म्हणण्याचे असा जर तू अजूनही मानतोयस किंवा अजूनही तुझं मत तसं जर असेल तर मिथ्येश व्यवसाय असते तो तुझा निश्चयच व्य मिथ्या आहे म्हणजे भासमान आहे. कारण हा वरवरचा तुझा निश्चय आहे. माझ्या संकल्पाने जे होणार आहे ते होणारच आहे. त्यामुळे तुझ्या या निश्चयाला मिथ्या आहे म्हणजे त्याला काही अर्थ नाही, त्याच्यातनं काही निघणार नाही किंवा तो टिकणारही नाही. का टिकणार नाही? कारण मिथ्येश व्यवसाय असते, कारण प्रकृतीस्त्वाम नियोक्ष्यति. तुझी जी प्रकृती आहे तीच तुला युद्ध करायला भाग पडेल. आपण मागेही उदाहरण घेतलंय. जर समजा अर्जुनाला म्हणाला की नाही याला
स्वजनांना मारण्यापेक्षा स्वजनांना मारून स्वर्गाचं जरी राज्य मिळणार असेल तरी नको, त्यापेक्षा मी भिक्षा मागून खाईन. खरंच जर भगवंतांनी त्याला आपण धरून चालू की म्हटलं असतं ठीक आहे जा भिक्षा माग, हे एनिवे मरणारच आहेत. आणि समजा अर्जुन भिक्षा मागायला लागला. विचार करा अर्जुन चाललाय रस्त्याने आणि एखाद्या स्त्रीवर कोणतरी अत्याचार करायला लागला. अर्जुन तिथून तसाच शांतपणे पुढे जाऊ शकेल का? तर नाही जाऊ शकणार. म्हणजे पुन्हा तो क्षात्रधर्म वर येणारच. त्यामुळे जो क्षात्रवृत्ती आहे त्याला शास्त्राप्रमाणे त्याला जे काही त्या वृत्तीला पोषण करून ती वृत्ती शांत करायची, तो जो मार्ग आहे तोच तुला अवलंबला पाहिजे, हे भगवान सांगतात. अजून पुढे एक्सप्लेन करतायत. स्वभाव 9:36 झालेले आहेत. एक श्लोक अजून घेऊ 60वा. स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. ते स्वभाव जे कर्म आहे तुझं, जे धर्माचं रक्षण करणं, सात्विक पुरुषांचं रक्षण करणं, त्याच्यासाठी शस्त्रांनी जे असुरी राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा नाश करणं, हे तुझं स्वभावजे कर्म आहे क्षत्रिय असल्यामुळे. त्यामुळे आत्ता मोहामुळे तू नाही करत म्हटलास तरी पुन्हा ती वृत्ती तुझ्यात येणार आहे. ते तू एनिवे कसंही करून ते कर्म परत करणारच आहे, हे तू जाणून घे. पुन्हा ते म्हणतात काय कौंतेय कुंतीपुत्रा, तुझ्या आईनेही तुला काय जाणीव दिली आहे की युद्ध करणं आवश्यक आहे. कुंतीही युद्ध करावं या मताची होती. आपण मागच्या कालच्याच ह्याच्यात बघितलं. पण युद्ध झाल्यानंतर त्या धृतराष्ट्रामुळे जे युद्ध झालं आणि इतका सगळ्यांना ताप झाला, तो जेव्हा वनात जायला निघाला तेव्हा त्यांच्या सेवेकरता माझं कर्तव्य आहे जाणं म्हणून त्यांच्याबरोबरही ती गेलेली. तर म्हणून पुन्हा आईचाही उल्लेख इथे कौंतेय म्हणून त्याला जाणीव करून दिलेले. आणि हे कुंतीपुत्रा, जे कर्म तू मोहामुळे आता टाळतोयस किंवा करू इच्छित नाही, ते आपल्या पूर्व कर्मानुसार स्वाभाविक कर्मानी बद्ध असल्यामुळे, म्हणजे त्याला तू बांधला गेला असल्यामुळे पराधीन होऊन तू करशील. म्हणजे आपण म्हणतो नाही का, तू काय नाही करणार. रामकृष्ण म्हणायचं सांगतात की कृष्ण अर्जुनाला काय म्हणाल, तू नाही केलंस तर तुझी हाडं करतील. म्हणजे काय की आग बाहेर ती वृत्ती इतकी क्षात्रवृत्ती भिनलेली आहे. खरा क्षत्रिय अर्जुन आहे, नर आहे तो. तर त्यामुळे ती क्षात्रवृत्ती तुला शांत बसून देणार नाही. आत्ता तुला मोह झालाय, तो काही कायमचा नाहीये. ज्ञान हे कायमचं असतं, अज्ञान हे कायमचं नाहीये. मोह हा कायमचा नाहीये. त्यामुळे तो मोह गेल्यानंतर तू पुन्हा क्षात्रकर्म करणारच आहे. आणि करावाच लागेल इतका पराधीन होशील, कारण वृत्ती तुला एखादा जर एखादा ड्रग्ज घेणारा म्हणजे मादक द्रव्याचं सेवन करणार आहे, त्याला कितीही कधीतरी उपरती झाली त्या मादक द्रव्याच्या सेवनामुळे, मुलं उपाशी राहिली म्हणा, घरात कोणी दगावलं, त्याला पश्चाताप होता, अरे अरे ह्याच्या पुढे मी घेणार नाही. पण परत ती वेळ झाल्यानंतर त्याला त्याचं मन शरीर ताब्यात न राहता पुन्हा ते मादक द्रव्य घ्यायला त्याला भाग पडतं. तसं आहे आपले जी कर्म आहेत, कर्मानी बुद्धी बनते आणि बुद्धीने कर्म होतात. भागवतात सांगितले यातनं चुकायचं बाहेर कसं पडायचं, तर त्याच्यासाठीच भक्तियोग सांगितलेला आहे. आता वेळ झालेली आहे. याचा पुढचा श्लोक तर खूपच छान श्लोक आहे. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढादि मायया. हा आपण उद्या पाहू. आज इथेच थांबू. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं.
श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.